मोठे फटके येत नाहीत, त्याला कारण एकच टप्पा बरोबर साधला जातोय. वसंत जाधव भरपूर क्रिकेटचा अनुभव पाठीशी, आतापर्यंत गुड अँड वेल. पाहूया शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी होते तयार. 6 धावा धापलकावरती. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता, पिक करता आलं नाही आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक चुकी नाही आहे आणि फलंदाज नितीन या ठिकाणी होते बाद झेलच्या स्वरूपात. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 6 आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. हेमान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ते पाहूया डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. दीपक यांना मात्र सूत्र हाती घ्यावं लागतील. धावा बरोबर कमी खर्च केल्यात या ठिकाणी गोलंदाजाने. जयेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. जयेश होते ओव्हर क्रमांक 2 फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं होतं की पाय संघाची गोलंदाजी खूपच चांगली आहे. पहिला षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. दुसऱ्या या ठिकाणी ओव्हरला सुरुवात होते. सहा धावा धावलकावरती. स्पीडअप करायचं आहे कारण आपण 3 षटक जे आहे ते 15 मिनिटांमध्ये कव्हर करणार आहोत. आपण पाहिलं तर पहिला चेंडू बरोबर 11:30 वाजता या ठिकाणी टाकला गेला आहे. तर दुसऱ्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होते. 11:30 खेळाला सुरुवात झाली. आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत वेळेअभावी. यावेळेस क्या बात, अतिशय वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अतिशय सूझबूझ आणि बरोबर चेंडू हाताळला जातोय. लाईन लेंथ बरोबर बरकरार ठेवली जाते. बॅटवरती घेण्यामध्ये असफल इथे या ठिकाणी पण पाहतोय की डॉटची होते सांगता. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग होईल या ठिकाणी पाहतोय आपण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 8 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होईल तयार. बरोबर कॅल्क्युलेशन नुसार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खुलून फलंदाजी करण्यासाठी चेंडू रडारमध्ये देत नाही आहे. त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर कुठेतरी इथं धावा कमी दिसत आहेत धापलकावरती. आतापर्यंत 8 धावा धापलकावरती. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज. प्रत्येक चेंडू मागे चांगली रणनीती आखली जाते, हाताळला जाते. प्रयत्न जरूर पाहायला मिळत आहेत परंतु हवं तसं या ठिकाणी फटका लागत नाही. यावेळेस फुल टॉस आणि इथंही कमजोर फटका. मिस टाइम झाला आहे आणि वेल जयच कॅच या ठिकाणी पाहतोय फलंदाज दीपक ही बाद होतोय झेलच्या स्वरूपात. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज बाद झाले. ज्यांनी सुरुवात चांगली करून देणं गरजेचं होतं ती झाली नाही आहे आणि आता मात्र बॅकफुटवरती पाहायला मिळते या ठिकाणी टीम गंगामाता गुंतवली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजू येतोय. पाहूया आता राजू यांना हे सूत्र हाती घ्यावं लागेल. धावांवरती जे रोख लागले आहे, जो बाण लावलेला आहे तो फोडून मात्र धावांची रांग लावावी लागेल. गोलंदाज या ठिकाणी जयेश डुकले पाहतोय आपण. गोलंदाजी चांगली साकारतोय आतापर्यंत. दुसरा षटक या ठिकाणी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू
या ठिकाणी आपण पाहतोय नेहमी ज्या खेळीने जाणला जातो तो खेळ इथं पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न आमचे स्कोररही सांगतायत की अल्टीपल्टीचा बादशाह या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ते राजू आणि आल्या आल्या त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण केली जाते पलटी फटका खेळून. हा फटका असा आहे लगा तो आबाद नाही तो बरबाद, तरीही सर्वच आवडीने तो फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला पुढील चेंडू या ठिकाणी गोलंदाज तयार होतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्या फटक्यात शोधात होते, तो फटका खेळण्याचा मानस धरला आणि तो फटका खेळला जरूर. इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली, एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. आणि आपण जर पाहिलं तर 2 धावा येत आहेत धाव फलकावरती, 2 धावसंख्या आता मात्र कुठेतरी 10 का दम 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय दुसरं होतंय कंप्लीट. 2 ओव्हरमध्ये धावा धाव फलकावरती जमा झाल्या त्या म्हणजे फक्त आपण पाहतोय 10 धावा. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे, काय घडेल पाहूया या ठिकाणी. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या 10 या अंकावरती सजली गेली लागली गेली. चला खेळाला सुरुवात करूया आपण. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय नवीन येतोय हरीश देवलीकर. या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय, सज्ज होतोय. ओव्हर क्रमांक 3 फेकण्यासाठी 2 ओव्हरमध्ये बनल्या 10, अतिशय कमी धावसंख्या धाव फलकावरती. गंगामत गुंदवली असं प्रदर्शन लय कमी पाहायला मिळतंय, परंतु आज या ठिकाणी जी गोलंदाजी धार आहे ना ती पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ना प्रत्येक वेळी आपण प्रॅक्टिस कॉन्क्रीट आणि कित्येक टुर्नामेंट आपण कॉन्क्रीट या पिचवरती खेळतोय, परंतु इथे खेळपट्टी जी आहे जी पिच आहे ती मातीची आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय कुठेतरी फलंदाजांना त्याचा फटका बसला गेला आहे आणि खऱ्या अर्थाने हा प्रॅक्टिस आहे आपली दमन दौऱ्याची. यावेळेस ऑन साईडला येतोय चेंडू कार्पेटच्या सहाय्याने छत्रशेख चांगलं पाहायला मिळतंय. स्वतःला सावरलं आवरलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं धावसंख्या जर पाहिली तर 11 अंकावरती जाऊन पोहोचते. हरेश देवलीकर या ठिकाणी पाहतोय तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. या वेळेस फटका चांगला सजवला, क्या बात आहे, फेकून दिला सीमा पार. व्यासपीठाला सलामी देत असताना षटकार. थँक्यू राजू यांची मजबूत बाजू. येतोय षटकार, धावाला मिळतोय आकार, धावसंख्या 17. अजून एक फुल टॉस बट त्याचा फायदा उचलू शकले नाहीत. त्याचा प्रत्युत्तर या ठिकाणी विकेट मध्ये दिला जातोय. क्या बात आहे, आल्या आल्या सुरुवात चांगली केली बट मोठी इनिंग खेळता आली नाही आहे आणि जेलच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आसराला जाताना
यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न हवं तसं खेळता आले नव्हतं, परंतु झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न हरीश यांचा पाहायला मिळाला. आणि दरम्यान आपण पाहिल्या तर पाहूया या चेंडूवरती रनआउट होतोय आणि सिंगलच मिळते. सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या धापलकावरती 19. जर पाहिली तर 23 आहे धापलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वाखाने योग्य प्रशंसा जनक ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून काही चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वतः संघनायक काय करतात पाहूया. आक्रमण केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आलं नाहीये. तेच तरार अनपेक्षित उसली पाहायला मिळाली आणि डॉटची सांगता झाली. धावसंख्या स्थिर राहिली 23 या अंकावरती. क्या बात आहे.
खेळपट्टी जी आहे ना ती मातीची आहे आणि खऱ्या अर्थाने ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती खूपच चांगली आणि एन्जॉय करतात सर्व खेळाडू. आपण पाहतोय की डाय भरपूर खेळाडू मारतायत कारण लागण्याची कमी शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर खेळ चांगला होत आहे. पुढील चेंडू आता मात्र फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला जात नाही आहे. सेफ लँडिंग होते. सिंगल धाव, सिंगल पेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 24 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये वसलेले छोटंसं गाव आणि त्या गावा शेजारी ही खेळपट्टी असं वाटतंय. सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे की दमनला आहे, महाबलेश्वरला आहे, जेवढे जेवढे चांगले ठिकाण आहेत त्या चांगल्या ठिकाणाचे नावं इथे घेऊन या स्पर्धेला आणि ग्राउंडला मात्र दुजोरा दिला आहे. या ठिकाणी पाहतोय सिंगल घेतली, कंप्लीट केली आणि संजय पाटील मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने धावतात मैदानाच्या आतमध्ये. भरपूर मोठा शरीर आहे तरीसुद्धा आपण पाहतोय की प्रॅक्टिस मॅन परफेक्ट म्हटलं जातं ना त्या पद्धतीने धावतायत बरोबर. आणि प्रत्येक टीमने ज्यावेळेस प्रॅक्टिसला येत आहे त्यावेळेला ग्राउंडला 2 राऊंड तरी मारणं गरजेचं आहे. परंतु आपली प्रॅक्टिस कशी विकेट किपरच्या जवळ सर्वच्या सर्व बॅटिंग मिळते कधी, बॉलिंग टाकतो कधी आणि माझी होते कधी आणि मी निघतो कधी. असे 4-5 खेळाडू असतात का ते बाउंड्री लाईनवर असतात बिचारे, त्यांना डाव कोण देत नाही शेवटला त्यांना बॉल कोण देत नाही, अशी प्रॅक्टिस आपली असते. यावेळेस पाहतोय उडवलाय, क्या बात आहे, येतोय दणदणीत षटकार. थँक्यू 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 थँक्यू. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 32, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागली गेली. 33 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. तर लगेच गोंदवले टीमला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये उपस्थित व्हायचं आहे. आपण चर्चा करत होतो, चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये चांगल्या टीमही खेळताना पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंडळाचे कार्याध्यक्ष सन्मान्य मंगेशदादा भोईर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. येस मंगेशदादा आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. आपण पाहिले भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष, आपण पाहिले त्यांची मॅच खूप चांगली रंगतदार होती. शेवटपर्यंत त्यांनीही टक्कर दिली, एका हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न. या आपण या व्यासपीठावरती आपलेही या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. तसेच आपण छत्रक्षण लावून घेतल्यावर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तसेच ओवलीगावचे सन्माननीय निकेशजी पाटील साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती. नितेश दत्ता पाटील साहेबांना विनंती आहे पण या व्यासपीठावरती आपल्याही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय पिंटूजी चौधरी आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपल्याही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी पाहतोय आपण सेलुमाता वल संघाचे एक चांगले खेळाडू आणि भिवंडी असोसिएशन 40+ चे विद्यमान कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मंगेशदादा भुईर त्यांचा आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. मी आयोजक टीमला विनंती करतोय की त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक मान्यवरांना यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाते, सन्मानित केलं जाते. कारण आपली संस्कृती आहे की अतिथी देवो भव आणि त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय कार्याध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ असोसिएशनचे मंगेशदादा भोईर साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व आहे. जेवढं मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतायत तेवढंही मैदानाच्या बाहेर त्यांचं चांगलं प्रेम सर्वांसाठी दिलं जात आहे आणि आयोजक टीमच्या माध्यमातून त्यांचा केला जात आहे मेगा सत्कार. त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय गणेशदादा ठाकरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. असोसिएशनमध्ये हा एक ॲक्टिव्ह मेंबर आपल्याला पाहायला मिळतोय. निस्वार्थपणे त्यांचंही खूप काम चांगलं पाहायला मिळतंय.
या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या दिल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत असे तुम्हाला सर्वांचे लाडके टार्झनजी पाटील साहेब आपण पाहतोय. सकाळी बरोबर सेटर उघडतायत आणि संध्याकाळी बरोबर सेटर लॉक करतायत, एवढी मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तर ओलिव्या खेळाकडे इथं मात्र आपण जर पाहिलं तर 33 धावांचं लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठक करत असताना कशा प्रकारे या धावा कंप्लीट केल्या जातील की थांबल्या जातील या ऐकूया कालाराम केनी सर यांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतात गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026 ही स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. नक्कीच पहिल्या दिवसाचा विजेता संघ साई कृपा डुंगे आणि कालच्या दुसऱ्या दिवसाचा विजेता राहिला होता वीर तानाजी दापोडे आणि या टीममधून सेमीफायनलचा सामना देखील आपण काल पाहिला आणि वीर तानाजी दापोडे टीमनं साई कृपा डुंगे संघाला पराभूत करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे. बघूया आजच्या दिवसाचा विजेता कोण राहील. आज सकाळचा पहिला सामना सोनादेवी टेमगड टीमनं शेलूमाता वल संघाला पराभूत करून जिंकलेला आहे. तर दुसऱ्या सामन्यातून देवेश्वर पाये टीम समोर 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे गंगामाता गुंदवली टीमनं. गोलंदाज प्रेमनाथ आणि आपण सलामीर जोडी पाहतोय देवेश्वर पाये संघाची वसंत आणि योगेश देवलीकर. गेम ऑन. पहिला चेंडू स्वेर असेल. पंच आमच्याकडे बोलत आहेत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येनं देवेश्वर पाये टीमच्या खात्यामध्ये धावांचा श्रीगणेश होतोय. नक्की दीपक भुरेला, प्रेमनाथ पाटील आणि विकास जोशी यांच्याकडून जर ते फलंदाजी आले प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. पहिला चेंडू वाईट आणि दुसरा चेंडू सही ठिकाणी बे. चांगली कमबॅक वापसी केलेली प्रेमनाथ पाटीलनं. गंगामाता गुंदवली टीम एक कंप्लीट टीम आहे. नक्कीच एवन जोडी नितीन मात्र देखील टीमच्या सोबत आहेत. इथे हा चेंडू बघूया कव्हर पॉइंट रिझेकडे चेंडू सरसवतोय. इनफिल्डच्या आतमधून दीपक पाटीलची चांगली फिल्डिंग. एक सिंगलनं वसंत यांनी या स्पर्धेतून आणि या सामन्यातून आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. एक धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचलेली आहे. बघूया योगेश देवलीकर टीमचे माजी कॅप्टन मात्र सध्या शिवाजी भुरे या संघाचे कॅप्टन आहेत. देवेश्वर पाये भरपूर शपल क्रॉस. चेंडूची गती आणि लाईन खूप चांगली होती. टप्पा खूप सुरेख ठेवला होता प्रेमनाथ पाटीलनं. डॉट बॉल. नक्कीच विनोद म्हात्रे यांच्याकडून देखील गंगामाता गुंदवली टीमला तसेच आमचे फुलचंद भाऊ राजाराम पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सरसावतोय. चांगली फिल्डिंग होते. भावेश तिथे उपस्थित. आज संघामध्ये धीरज मात्र देखील उपस्थित झालेले आहेत. नक्कीच गुंदवली संघाचे कर्ता धर्ता आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष धीरज शेठ म्हात्रे. इथे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात वसन यांच्या येत नाही. चेंडू चालला अगदी डीप थर्डमॅन सीमारेषेकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. संदीप पाटील तिथे होते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 5. 1 वाईट 2 सिंगल ही डबल अशा 5 चेंडूमध्ये 5 धावा आलेत. म्हणजे या ओव्हरचा P1 पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. हा फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. बघूया धीरज मात्रे मिड ऑफ वरून लॉंग ऑफला चेंडू अडवलाय हेमंत पाटीलनं. वा चांगली फिल्डिंग. 2 धावा आल्यात शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या 7. चांगल्या ओव्हरची समाप्ती गंगामाता गुंदवली टीमकडून प्रेमनाथ पाटील याच्याकडून. कारण की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये
तुम्ही 10पेक्षा कमी धावा देता म्हणजे एक संघाला चांगली सुरुवात करून देता असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषा अडवण्यासाठी आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हर 7, 4 ओव्हरमध्ये बनवायचे 33, म्हणजे आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये अजून 26 धावांचं लक्ष बाकी आहे. नक्की धीरज शेठ म्हात्रे बऱ्याच दिवसातून मैदानामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी उतरलेले आहेत. कारण की त्यांच्या मातोश्री यांचं दुःखद निधन झालं होतं आणि त्या निधनानंतर धीरज शेठनं आज या स्पर्धेतून प्रथमच चालू हंगामानंतर विसर्जनंतर खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकता आपण ऑन स्क्रीनवर आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे आपले अजित पवार साहेबांचं विमान दुर्घटनामध्ये दुःखद निधन झालेले आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आणि या स्पर्धेचे आयोजक गावदेवी 40+ ओली या संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खूप मोठं महाराष्ट्रातील राजकारणातील व्यक्तिमत्व अजित पवार साहेब यांचं दुर्दैवरित्या विमान अपघात होऊन मृत्यू झाला आणि त्यांच्यासोबत त्यांचे 6 सहकारी देखील मृत्युमुखी पडलेले आहेत. सर्वांना स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्या कुटुंबाला दुःख झेलण्याची ताकद ईश्वर देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गोलंदाज हेमंत पाटील 18मध्ये 26. दीपक भुरेला पारितोषिक लाभलाय प्रेमनाथदादा पाटील आणि विकास जोशीनं. बघूया मैदानामध्ये येतील का. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. इथे हा चेंडू योगेश देवलीकर यांच्या शरीराचा वेध घेतलाय. सिलीम मिडऑफवरून चेंडूला गोलंदाज हेमंत पाटीलनं उचललाय. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल. चेंडू टाकून झाले 7 आणि धावा बनलेत 8. आता 17मध्ये 25. सचिन जोशी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. रवींद्रजी पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओली आणि ओली गावचे समाजसेवक उद्योजक रवींद्रजी कृष्णा पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. सरपंच उपसरपंच चषकामध्ये साहेब आपलं मनपूर्वक सरचे स्वागत, वेलकम, सुस्वागतम. नक्की स्वर्गवासी धीरजबाबू पाटील यांच्या सोबत ते देखील उपसरपंच या ओली गावचे राहिले होते. आपलं खूप खूप स्वागत रवींद्रदा. बघूया इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. कालीराम म्हात्रे भोईर अतिशय चांगला इथे फलंदाज वसंत देण्यात त्यांनी धावचित बाद केलाय. केतन म्हात्रे गंगामाता नवीन 40+ संघाचे सदस्य यांनी या स्पर्धेला आणि गंगामाता गुंदवली टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद केतन म्हात्रे. पहिल्या विकेटचं पतन 9 चेंडूमध्ये 9 वर पहिलं सांघिक यश गंगामाता गुंदवली टीमच्या खात्यामध्ये. रवींद्रदादा कृष्णा पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओली यांचे इथे शुभागमन झालेले आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेली स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी 40+ ओली आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2026. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये उमेश मुकादम. नक्कीच उमेश मुकादम पायेगावचे उद्योजक उद्योगपती आहेत. देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष. नक्कीच पहिल्यांदा वॉर्निंग बघा, येणारा जाणारा फलंदाज 30ची सर्कल. दुसऱ्यांदा गलती करू नका. पहिल्यांदा तुम्हाला वॉर्निंग सूचना, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी. ही गोष्ट लक्षात असू द्या. उमेश मुकादम फॅन टीम देवेश फट पाये. 9 मध्ये 9 आलेत. आता 15मध्ये 24. क्या बात आहे. स्लाइस केल्या चेंडूला, दिशा दिलेली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडूला अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शिमर्शीकडून उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत आणि धावसंख्या 11. 10व्या चेंडूवर 11 धावा देवेश स्पोर्ट पाये टीमच्या खात्यामध्ये. 1 गड्याच्या मोबदल्यात. फुलचंद भाऊ पाटील गंगामाता गुंदवली संघाचे एक सिनियर खेळाडू हे देखील आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी या स्पर्धेला आणि त्यांच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद.
हेमंत पाटील, दहा चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. 14 मध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. 6 मध्ये 22 शलुमता वल्ल होते या पहिल्या सामन्यातून आणि 4 धावींनी त्यांनी तो सामना गमावला होता. बघूया इथे एक सिंगल धाव, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. मैदानामध्ये गोपी मामा आज स्वतः आहेत, संघाचे कोच, सिनियर खेळाडू. शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. अकरा मध्ये 12 आणि 13 मध्ये शिल्लक आहेत 21. नक्की सामना बनला अगदी, कारण की मातीची खेळपट्टी आहे. कधी सामना कुठल्या संघाच्या बाजूने फिरेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. क्या बात आहे. योगेश देवलीकर चेंडूला कव्हर रिझनमध्ये केलेत. कालुराम भुईर चेंडूला उचलतायत, थ्रो केलाय. 2 धावा या चेंडूवर आलेत. 2 ओव्हर 14 बनलेत आणि आता 2 ओव्हरमध्ये पाहिजेत 19. 2 ओव्हरमध्ये 19 धावा. आज मंगेश भोईरची टीम पहिल्याच सामन्यातून सोनादेवी टेमघर टीम समोर पराभूत झाली. बघूया चालू सामन्यातून विजेता संघ आणि सोनादेवी टेमघर असा आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहणार आहोत. त्यानंतर पहिल्या फेरीचा तिसरा सामना पाहणार आहोत. VSN कंपनी गावदेवी रांजनोली आणि श्री कालिका माता कालवार. नक्कीच आमचे DJ गणराज गणेश भाऊ पाटील यांची टीम आणि सदाभाऊ म्हात्रे यांची टीम एक काटोकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात है. इथे टार्झनदादा पाटील यांनी गणेश भाऊ यांना सामना सुरू होण्याआधीच बक्षीस जाहीर केलं आहे. प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. आणि चालू सामन्यातून दीपक भुरेला प्रेमनाथदादा पाटील आणि विकास जोशीनं प्रत्येकी षटकाराला 500 म्हणजे त्याला देखील 1000 मिळतील. मात्र दीपक भुरेचं नंबर येईल का नाही ते देखील पाहण्यासारखं राहील, कारण की आई गावदेवी ओली संघाचा दीपक भुरे हा एक मोठा समर्थक आहे. 2 ओव्हर 19, 2 ओव्हरमध्ये बनलेत 14 आणि गोलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकाचं ओव्हर घेऊन गंगामाता गोंदवली टीमकडून दीपक पाटील. चला सामना स्पीडअप करा लगेच. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. नक्कीच अगदी आज देखील खूप चांगल्या प्रकारे खेळ होईल यात मात्र शंका नाही. आज टार्झनदादा आपल्याला फक्त 7 राऊंड क्लिअर करायचे आहेत. काल 8 केलेत, पहिल्या दिवशी 7 केलेत, उद्या 8 होतील. आणि हा चेंडू बघूया उमेश मुकादमनं पाठवलाय सीमा पार चौकार. गुड शॉट. थँक्यू DJ. नक्कीच देवेश स्पोर्ट पायट टीमला सारंगावचे DS ग्रुप, शिवाजीदादा पाटील, फुलाजी पाटील, मानाजी पाटील, धनाजी पाटील आणि सूर्याजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेत, कारण की त्यांचे भाऊजी या संघामध्ये खेळतात. मात्र ते आज अनुपस्थित आहेत. विवेक देवलीकर टीमला ऑल दी बेस्ट केलेले आहे. सारंगावची ओळख आहे. स्विंग अँड मिस. काय बॅट चालवली होती उमेश मुकादमना. कद छोटा आहे, ताकद बहुत बड़ा है. अतिशय चांगला अगदी हा व्यक्तिमत्व आहे. पायेगावचे उद्योगपती आहेत आणि देवेश ग्रुपचे सर्व आहेत. चिंचोडी पाये परिसरातील खूप मोठं नाव आहे दादा. उमेश मुकादम, बंदे में दम, नाम है उमेश मुकादम. इथे अजून एक चांगला चेंडू. दीपक पाटीलला डॉट बॉलचं बादशाह म्हणून का बोलतायत याचं उत्तर त्यांनी दिलंय. पहिले चेंडूवर चौकार खाल्ला, त्यानंतर 2 चेंडू उमेश मुकादमला अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकलेत. लेगबायचा इशारा आलाय. सिंगलला धावसंख्या 15 चेंडूमध्ये बनल्यात 19 आणि आता 9 मध्ये पाहिजेत 14.
9 चेंडूमध्ये 14चं समीकरण योगेश देवलीकर. क्या बात आहे, चेंडूला दिशा दिलेली आहे. बघूया, एक सिंगल धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो काहीसा रॉंग हँड साईडला आपण पाहतोय. मला वाटतं गोंदवली संघाने ठरवलं आहे आपल्याला योगेश देवलीकरची विकेटची गरज नाही, आपल्याला उमेश मुकादमची विकेट घ्यायची आहे. या थ्रोवरून काहीसा आपल्याला अंदाज आला आहे. इथे 2 धावा पूर्ण केलेत, धावसंख्या 21, 8-12. नक्कीच अगदी आमचे गुणलेखक विशाल नाईक आमच्या सोबत आहेत. मात्र टार्झन दादा प्रत्येक चेंडू धावा किती आहेत ते आम्हाला सांगतायत. चांगला डोक्यामध्ये कॅल्सी सुरू आहे. बघूया, इथे 1 धाव कंप्लीट केली. पुन्हा एकदा उमेश मुकादम किती चांगले फिट आहेत बघा, अगदी खेळपट्टीवर काय चांगले फलतायत. योगेश देवलीकरच्या आता विकेट आलेली आहे. अखेरकार राजूने ती विकेट घेतली, कारण की हाच खेळाडू आपल्याला काय कदाचित घातक ठरेल हे राजूने जाणलं आहे. दीपक भुरे, मेरा नंबर कब आएगा. मैदानामध्ये कॅप्टन शिवाजी भुरे आलेत. चांगला व्यक्तिमत्व आहे शिवाजी भुरे, खूप चांगला क्रिकेटर आहे आणि त्या परिसरातील रेग्युलर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 17 मध्ये बनले 23 आणि आता 7 मध्ये बनवायचे 10. क्या बात है, मॅच बनना आहे. जोपर्यंत उमेश मुकादम आणि शिवाजी भुरे खेळपट्टूर आहेत. 7 मध्ये 10, 7-10. आपल्याला 6-22 होत्या. 4 धावेनं सामना गमावला, काय हरकत नाही. सुरुवात आज कमी झाली कारण की संजय पाटील लवकर बाद झालेत. मंगेश भोईरने देखील उशिराने फटक्यानं सुरुवात केली. 51 धावा खर्च केले होते गोलंदाजीतून, मात्र 52 बनवताना 4 धावेनं शलोमता वल्ला पराभवाला सामोरे जावं लागलं. 7 चेंडू 10 धावा. दीपक पाटीलचा 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू दीपक भुरे खेळतील. सात चेंडू 10 धावा. क्या बात आहे, चेंडूला हलक्या त्यानं टॅप केलाय. मिडॉनला गोपी मामा आहेत, फक्त एक सिंगल धाव मिळेल. 3 ओव्हर, धावा बनले 24 आणि आता 6 मध्ये पाहिजेत 9. नाही, अगदी काल आपण सुरू ठेवले होते. आज देखील ट्रेन आल्यानंतर सामना थांबवायचा नाहीये. यानंतर आम्हाला सूचना आलेल्या आहेत, गाडी आल्यानंतर आपण सामना सुरू ठेवायचा आहे. यस, भाऊ सरांना माहीत आहे. म्हात्रे सर आज जॉईन झालेत. सामना कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. गाडी आली तरी तुम्ही गोलंदाजी सुरू ठेवा, सामना सुरू ठेवा. यस, 3 ओव्हर 24 आणि आता 1 ओव्हर 9. या सामन्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सोनादेवी 1 ओव्हर 9 धावा, 3 ओव्हरला 24 बनलेत. 33चं लक्ष आहे. बघूया गोलंदाज कोणाला निवडतील गंगामाता गोंदवली टीमकडून. आणि नक्कीच टीमचे करता धरता धीरज शेठ म्हात्रे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि गंगामाता गोंदवली टीमचे करता धरता सर्व आहेत. बघूया, बऱ्याच दिवसातून आज मैदानातून आपण धीरज शेठ म्हात्रे यांना पाहतोय. नक्कीच त्यांच्या मातोश्रींचं देखील दुःखद निधन झालं होतं आणि त्यानंतर ते मैदानामध्ये आज उतरलेत. त्यांच्या मातोश्रींना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. अचानक त्यांच्यानी जाण्यानं धीरज म्हात्रे यांच्यावर देखील दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. आज महाराष्ट्रातील राजकारणातील एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी
पक्षाचे एक राष्ट्रीय नेते अजित पवार साहेबांचं आज दुःखद निधन झालेले आहे. बघूया 6 मध्ये 10 आहेत. चला सामना लगेच सुरू करा. आपण सोनादेवी टेमगा टीमचे कॅप्टन कालूराम दादा भोईर आपण देखील टॉस बॉक्सकडे यायचे. 6 मध्ये 9 शिवाजी भुरे 6 मध्ये 9 धावांचं इक्वेशन बाकी आहे. चला धीरज म्हात्रे क्या बात आहे. अतिशय चांगलं इष्टांच्या मागे नितीन म्हात्रेचं आपण इष्टरक्षण पाहतोय. वा अप्रतिम. टार्झन दादा मातीच्या खेळपट्टीवर ना गोलंदाज म्हणतील मला गोलंदाजी द्या, फलंदाज बोलतील माझा नंबर नाही तुझा नंबर आहे. कारण की मी मातीची खेळपट्टी आहे. इथे प्रत्येक गोलंदाजाला वाटते मला गोलंदाजी करायची आहे आणि फलंदाजाला वाटते मी नाही तू जा. कारण की मातीची खेळपट्टीचा खेळच तसा आहे. कॉन्क्रीटवर आपण फास्ट खेळतोय, मातीवर चेंडू स्लोवर येतोय, टायमिंग सेट करावा लागतोय. पावलांचं अगदी तुमची पायांची हालचाल मातीच्या खेळपट्टीवर खूप महत्त्वाची आहे. बघूया चेंडूला अगदी शॉर्ट मिड विकेटला केलेत. संजय पाटीलनं चेंडू उचललाय. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. किरण पाटील वेलकम. 20 मध्ये बनलेत 26 आणि आता 4 मध्ये पाहिजेत 7. किरण पाटील शलोमाता वाल संघाचे एक उत्कृष्ट यष्टिरक्षक गोलंदाज, सावरे ग्रुपचे खजिनदार, बीके अध्यक्ष. नक्कीच त्यानंतर गोटेबाई असतील, राजन मडवी आणि नितीन भोईर असा ग्रुप आपण पाहिला होता. भानुदास शेठ भोईर चषकामध्ये खूप स्पर्धा एन्जॉय केली. बघूया या चेंडूवर 3 धावा धावून पळून पूर्ण केलेत. 3 धावेने संघाची टोटल 29. आता 3 मध्ये 4. क्या बात आहे. 3 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. काय अति टटीचा सामना खेळतायत. नक्की जा देवेश्वर पाये टीम विवेक देवलीकर नसून देखील टीम मध्ये अतिशय चांगला खेळ आपण आज त्यांचा पाहतोय. विवेक देवलीकर आणि निखिल विवेक देवलीकर यांच्याकडून देखील या टीमला शुभेच्छा. सूर्यजी पाटील असतील त्यांनी देखील या टीमला ऑल दी बेस्ट केलेले आहे. DS ग्रुप सारंगाव 3 चेंडू 4 धावा. कालूराम भोईर आपण यायचं इकडे. सोनादेवी टीमचे कॅप्टन आपण मान्य श्री भावेशभाई भानुशाली डेव्हलपर भिवंडी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आणि हा विजयी षटकार. क्या बात आहे. धीरज म्हात्रेला षटकार टोकून सामना फिनिश केला आहे. देवेश ग्रुप टीमचे करता धरता उमेश मुकादमनं अभिनंदन. देवेश स्पोर्ट पाये अडलक गंगामाता गुंदावली, धीरज म्हात्रे, नितीन म्हात्रे, कालूराम भोईर, राजू पाटील, गोपी मामा अँड ऑल टीम गंगामाता गुंदावली अडलक. धन्यवाद दादा. मंगेजी भोईर आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष, प्रमोददादा भोईर लॉट कमिटी मेंबर, गणेशजी ठाकरे अष्टविनायक ठाकूरबारा टीमचे अष्टपैलू खेळाडू. नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच उमेश मुकादम या सामन्याचे सामनावीर आहेत. चला कालूराम भोईर सोनादेवी टेमगा टीम चे कॅप्टन रवींद्रदादा कृष्णा पाटील आज आपल्या या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा आपण हेतुचित पहिला स्वागत सन्मान घेऊया. आपल्याकडे वेळ आहे. यस उद्या येणार आहेत. यस चालेल चालेल. रवींद्र कृष्णा पाटील आपल्या ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, समाजसेवक, उद्योजक प्रमोद भाऊ चौधरी आपलं देखील स्वागत. वरालदेवी ताडाली टीम चे कॅप्टन प्रमोद चौधरी, गणेश ठाकरे, मंगेशजी भोईर आणि गणेशजी ठाकरे, टार्झनदादा पाटील ही मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आमचे छत्रपती भाऊ पाटील समाजसेवक ओली या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या उमेश शेठ मुकादम अभिनंदन. सरपंच उपसरपंच चषकामध्ये विजयाचं खातं खोललेलं आहे. वेलकम सचिन भाऊ, केतन म्हात्रे. क्या बात आहे. आम्हाला वाटलं घरी आहेत का. थँक्यू. जनार्दनजी पाटील
जनार्दनजी गणपत पाटील